स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अनिल भाऊ बाबर मला म्हणते, साहेब तुम्ही काय चिंता करू नका, मी उमेदवार काढतो आडाखडा. उद्या आता वेगळाच करू आपण उमेदवार उभा, उद्या येईल म्हणते. आणलं ह्यांना त्यांनी, म्हटलं हे आमचेच आहेत म्हटलं. नाही म्हणते हे ह्यांचं गाव तिथं येतं. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक 2004 साली वगैरे असेल, 7 साली, त्यावेळी त्यांच्या तिथं एक काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी अशीच लढाई होती. त्यामुळे एक दिग्गज नेते त्यांच्या भागात होते. त्यांच्या विरोधी उमेदवार कसा काढायचा, कसाही काढला तर तो येणार नाही निवडून, असं आम्हाला सांगितलं गेलं. अनिल भाऊ बाबर मला म्हणते, साहेब तुम्ही काय चिंता करू नका, मी उमेदवार काढतो आडाखडा. उद्या आता वेगळाच करू आपण उमेदवार उभा, उद्या येईल म्हणते. आणलं ह्यांना त्यांनी, म्हटलं हे आमचेच आहेत म्हटलं. नाही म्हणते हे ह्यांचं गाव तिथं येतं आणि हे नाच उभा करायचा. ते उभे राहिले आणि ते किती मतांनी, 10 का 11 मतांनी, 10 मतांनी त्यांचा विजय झाला. म्हणजे फाईट किती तुल्यबळ होती याचा विचार करा. त्यानंतर चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी झाले 2दा. त्यामुळं चंद्रहार पाटलांचा कौतुक आहे की 2 वेळा महाराष्ट्र केसरी होणं म्हणजे एवढा काळ स्टॅमिना टिकवणं, एवढा काळ तब्येत टिकवणं. मी त्यांना विचारलं, वजन साहित्य चालतंय ना, मी त्यांना विचारलं आता किती वजन आहे, म्हणते 126 किलो, 120 किलो. मग पहिला महाराष्ट्र केसरी असताना किती होतं तर 103 किलो. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यावर किती झालं तर 105 किलो. त्यामुळं मेहनत करून इतका काळ 2 महाराष्ट्र केसरी मिळवणं हे काही सोपं काम नाही. आणि त्यांनी या ठिकाणी कुस्ती केलेली आहे, या ठिकाणी त्यांचा सहवास इथल्या पैलवानांना लाभलेला आहे. आणि म्हणून आता जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायच्या असतील तर इथं असा पैलवान तयार केला पाहिजे की ज्याला नक्की महाराष्ट्र केसरी मिळेल. आणि मग त्यावेळी आपण महाराष्ट्र केसरी घेऊ. महाराष्ट्र केसरी घ्यायचे, दुसरेच पैलवान येऊन खेळून बक्षीस घेऊन जायचे आणि आपण बघत बसायचं. तर तेवढ्या लेवलला महाराष्ट्र केसरी म्हणजे त्या असं वाटलं आपल्याला की आता जमेल, त्यावेळी मग महाराष्ट्र केसरीसाठी आपण चंद्रहार पाटलांच्याकडे वशिला लावते, मग कुस्तीगीर परिषदेत बोलतील, मार्ग निघेल. पण विनोदाचा भाग जाऊ दे, आपण सर्व तरुण मुलं आहात. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.